बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे। महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं सुरू असलेल्या मतमतांतरांची। उद्धव ठाकरेंनी भर सभेत शरद पवार आणि नाना पटोलेंकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली होती। मात्र आज उद्धव ठाकरेंची मागणी शरद पवारांनी फेटाळून लावली आहे। मुख्यमंत्री पदाची आत्ताच मांडणी करायची गरज नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। शिवाय निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर निर्णय होईल असंही शरद पवारांनी स्पष्ट केलंय। दरम्यान हे सांगत असताना शरद पवारांनी 1977च्या निवडणुकांचा दाखलाही दिलाय। त्यावेळेला निवडणुकांनंतरच मोरारजी देसाईंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर आलं असंही पवारांनी स्पष्ट केलंय। तर शरद पवारांनी अनेक मुद्दे आज बोलताना मांडलेत। मात्र शरद पवारांनी हे मुद्दे मांडत असताना जुन्या दाखल्यांचाही उपयोग केलेला आहे आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची उद्धव ठाकरेंची मागणी फेटाळून लावली आहे। काँग्रेसने आधीच ठाकरेंची ही मागणी फेटाळून लावली होतीच। आघाडीमध्ये ज्यांचं संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री हेच सूत्र गृहीत धरलं जाऊ शकतं। तर मुख्यमंत्री पदासाठी आता चेहरा देण्याची गरज नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देऊ, मुख्यमंत्री पदाचा निर्णय संख्याबळावरच होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। निवडणुकीनंतरच्या संख्याबळावरती निर्णय घेतला जाईल हे देखील त्यांनी अधोरेखित केलंय। मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून जाहीर झालेला नाही आणि ठाकरेंनी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अशी दिली, तुम्ही जाहीर करा माझा त्याला पाठिंबाचं कुठं घोडा आणले मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या निवडणुकीला सामोरं जातात। अजिबात आलेले नाही, त्याचा असा विचार करायचं काही कारण नाही। अनेक वेळेला असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो। आज कशाचा काही फरक नाही, अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याच्यामध्ये शंका नाही। पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही। 1977 साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली, त्या निवडणुकीला कुणालाही सुरू केलेले नव्हतं। जयप्रकाश नारायणांनी अनाऊन्स केलं की आणीबाणीला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र आणि निवडणुका झाल्या। निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव घ्यायचं। निवडणुकीत मतं वाचताना मोरारजीबाईंचं नाव कधीही जाहीर केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्याची काही आवश्यकता नाही आहे। आम्ही नक्की एकत्र बसू, एका विचारानं लोकांचा पाठिंबा मिळाल्याच्या नंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात देऊ।